नमस्कार मित्रांनो, मी गंगाधर तित्रिमारे. मुंबई स्वप्नाची नगरी. पण याच मुंबईत पुन्हा एकदा अशी घटना घडली ज्यामुळे संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे. मानखुर्द परिसरात मुसळधार पावसादरम्यान एक इमारत चाळ कोसळली आणि काही क्षणातच अनेक कुटुंबांचे आयुष्य उद्ध्वस्त झाले. पण या दुर्घटनेत अनेकांनी आपले जवळचे गमावले तर अनेक जण जखमी झाले. बचाव पथकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली आणि ढिगाऱ्याखाली अडकलेल्या नागरिकांना बाहेर काढण्यासाठी शर्यतीचे प्रयत्न केले गेलेले. आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत नेमकं काय घडलं, दुर्घटनेमागचं कारण काय असू शकतं, प्रशासनाने काय पावलं उचलायला हवी आणि अशा घटना पुन्हा टाळण्यासाठी काय करायला हवं. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. यामध्ये रविवारी सकाळपासून मुंबईत जोरदार पाऊस सुरू होता, पण मानखुर्द परिसरातील जुन्या इमारतीवर सतत पडणाऱ्या पावसाचा ताण वाढत गेलेला. पण अचानक मोठा आवाज झाला आणि काही क्षणातच इमारतीचा एक भाग कोसळला. लोकांना काही समजण्याच्या आत अनेक जण ढिगारा खाली अडकलेले गेलेले होते. पण आरडाओरडा सुरू झालेला असताना स्थानिक नागरिक मदतीसाठी धावलेले. यामध्ये त्यानंतर अग्निशमन दल, पोलीस, NDRF आणि इतर बचाव पथके घटनास्थळी दाखल झालेली. JCB, क्रेन आणि अत्याधुनिक उपकरणांच्या मदतीने बचाव कार्य सुरू करण्यात आलेले होते. बचाव पथकांसमोर मोठं आव्हान होतं की सतत पडणारा पाऊस, अंधार व त्यात सर्वात महत्त्वाचा म्हणजे ढिगाराखाली अडकलेले नागरिक. प्रत्येक मिनिट महत्त्वाचं होतं आणि त्यानंतर जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलेले. अधिकाऱ्यांनी परिसर रिकामा करून सुरक्षिततेची उपाययोजना केलेली. घटनास्थळी नागरिकांनी मोठी गर्दी झालेली होती. यामध्ये प्रशासनाने नागरिकांना अफवावर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केलेलं. या दुर्घटनेचं नेमकं कारण अधिकृत चौकशीनंतरच स्पष्ट होईल. यामध्ये मात्र प्राथमिक माहितीनुसार काही शक्यता व्यक्त केलेल्या जात आहे. जर जुनी आणि कमकुवत झालेली इमारत, मुसळधार पावसामुळे पाया कमकुवत होणे आणि वेळेवर दुरुस्ती न होणे, सुरक्षेच्या सूचनांकडे दुर्लक्ष करणे, चौकशी समिती या सर्व बाबींची तपासणी करत आहेत. अहवाल आल्यानंतरच जबाबदारी निश्चित होईल. राज्य सरकार आणि स्थानिक प्रशासनाने बचाव कार्याला प्राधान्य सर्वात महत्त्वाचं दिलेलं आहे. जखमींवर उपचार सध्या सुरू आहे व दुर्घटनेची चौकशी करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत. धोकादायक इमारतीची तपासणी करण्याचेही सूचना देण्यात आलेले आहेत व तज्ज्ञांचे मत आहे की जुन्या इमारतीची नियमित स्ट्रक्चरल ऑडिट होणंही अत्यंत गरजेचं आहे. मानखुर्द दुर्घटना ही केवळ एक बातमी नाही तर अनेक कुटुंबांचं उद्ध्वस्त झालेले आयुष्य आहे. या घटनेत जीव गमावलेल्या नागरिकांना आपण श्रद्धांजली अर्पण करूया व अधिकृत चौकशी पूर्ण होईपर्यंत कोणावरही निष्कर्ष काढणे हे योग्य ठरणार नाही आहे. अशा दुर्घटना पुन्हा होऊ नयेत यासाठी प्रशासन, स्थानिक संस्था आणि नागरिक यांनी एकत्रितपणे जबाबदारी पार पाडणे अत्यावश्यक आहे. व हा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटलेला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच विश्वासार्ह बातम्यांसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. नमस्कार.